नगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव तालुक्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना कराव्यात, तसेच शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथील तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी नगरच्या चांदणी चौकात गुरुवारी 28 डिसेंबरला दुपारी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। मात्र आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले आणि समज देऊन सोडून दिले। रास्ता रोको करण्याचे प्रमुख दोन कारण आहेत। या ठिकाणी चालू वर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्या कारणामुळे शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न यावर्षी मिळाले नाही आणि राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने वारंवार पाठपुरावा करून याबाबत आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही। या कारणामुळे आज आम्ही हा रास्ता रोको करण्याचं पाथर्डी शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थ, सरपंच, काही राजकीय पदाधिकारी यांच्या वतीने हा रास्ता रोको आयोजित केलेला आहे आणि आमचेही लोकप्रतिनिधी आमदार मोनिकाताई राजळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये। त्याचप्रमाणे माननीय आमदार प्राजक्तदादा तनपुरे, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी उपस्थित केला होता नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये की पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, परंतु जी काही दुष्काळ उपाययोजना आजपर्यंत आम्हाला मिळाली नाही, या कारणामुळे आम्ही हे आज रास्ता रोको केलेलं आहे या ठिकाणी। आणि त्याचप्रमाणे आमची दुसरी मागणी की अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव तालुके हे दुष्काळी आणि डोंगरपट्ट्यातले तालुके आहेत, त्यामुळे आम्हाला जे ठाणे जिल्ह्यात 200 TMCचं धरण होणार आहे त्या धरणाची स्थापना करून ते पाणी मुळा धरणाच्या प्रवाहात सोडून आणि जायकवाडीच्या प्रवाहात सोडून या पाथर्डी शेवगाव तालुक्यातील 262 खेडेगावांना ते पाणी शेतीसाठी देण्याचं सरकारने निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने विनंती करतो। आणि हे धरण ज्या ठिकाणी होणार आहे त्या धरणाची जी एजन्सी असेल जी किंवा जी कामकाजाचं ते कार्यालय असेल यांनी या ठिकाणी समक्ष येऊन सर्वे करून हा त्या ठिकाणी आम्हाला मुळा धरणाचं पाणी पाथर्डी तसे जायकवाडीचं पाणी पाथर्डी शेवगाव तालुक्यातील 262 गावांना शेतीसाठी द्यावे। त्याचप्रमाणे अनेक काही मागण्या होत्या आमच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यात, काही बंधारे झाले पाहिजेत, काही रस्ते झाले पाहिजेत, वाड्या वस्तीवरती लाईट, नंतर त्यावेळेस गाडीवाट रस्ते, जे शेतकऱ्याच्या नेहमी सुविधा रोजच्या वहिवाटाचे आहेत ते रस्ते होणे आमचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने आपण विनंती करतो। आणखी काही विचारायचं असलं आता रस्ता रोको केलाय, जर आता इथून पुढे समजा मागण्या मान्य झाल्या तर काय करणार? नाही, रस्ता रोकोला आता आपण आज रस्ता रोको केला या ठिकाणी आपण प्रशासनालाही सहकार्य केलं आणि आमचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत ते पोहोचणार आहेत आणि याच्यावरती कार्यवाही करावी अशी आमची विनंती सगळ्याच्या वतीने। अतिशय सर तुम्ही पत्रकार, तुम्ही शेतकरी, खूप गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आमच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यातली। जर तुम्ही पाहणी केली ना तर मला वाटतं आणेवारी 42-43% ही प्रत्येक मंडळाची आहे, त्यामुळं आम्हाला या दुष्काळाच्या उपाययोजना मिळणं हे गरजेचं होतं आणि जर भविष्यात याने 1 महिना किंवा 1.5 महिन्याच्या नंतर नाही केलं तर आम्ही बेमुदत रास्ता रोको आंदोलन अहमदनगर चांदणी चौक या ठिकाणी दुसरं करणार आहे। ओके। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।